श्रीनगर येथील प्रशांत घोडेकर यांच्या घरी गणपतीच्या सजावटीत बळीराजाचा जीवनक्रमाचा देखावा। मूळ नाशिक संगमनेर येथील प्रशांत घोडेकर वास्तव्यास ठाणे येथील श्रीनगर येथे आहेत। त्यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती विराजमान झालेत। गणेशोत्सव साजरा करणारी त्यांची ही तिसरी पिढी असून त्यांचे हे गणपतीचं 51वं वर्ष आहे। त्यांच्या घरातील गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे सुंदर अशी सजावट। दरवर्षी ते गणपती समोर भव्य दिव्य अशी सजावट करतात। गेल्या वर्षी त्यांनी काश्मीरचा देखावा साकार केला होता, तर यंदा त्यांनी बळीराजाचा देखावा साकारलाय। स्वतः ते सर्व वस्तू गोळा करून आपल्या कल्पक बुद्धीतून हा देखावा बनवतात व त्याला साथ त्यांची पत्नी व मुलगी देते। त्यांनी साकारलेला देखावा पाहण्यासाठी आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक गर्दी करतात। मला कलेची आवड आहे आणि हा माझा छंद जोपासण्यासाठी मी दरवर्षी असे वेगवेगळे देखावे तयार करतो, त्यामुळे मला मानसिक समाधान मिळतं, असं त्यांनी जनव्हॉइसशी बोलताना सांगितलंय। दत्तात्रय घोडेकर माझी तिसरी पिढी आहे आणि मी यावर्षी शेतकरी राजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मला खूप छान, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या हिशोबाने तो मला चांगला जमला आहे। आणि मी शेतकरी राजामध्ये तांदूळ पिकताना दाखवलं आहे, मका पिकताना दाखवलं आहे, गहू घेतले, गव्हाचं पीक घेतलं आहे, त्याच्यानंतर ज्वारी आहे, बाजरीचं पीक आहे, मेथी घेतलेली आहे, नंतर गोफणनी तो पक्ष्यांना हे करताना दाखवलं आहे, खत टाकताना दाखवलं आहे, औषध मारताना दाखवलं आहे, पाणी हे करताना दाखवलेलं आहे, ट्रॅक्टर्स दाखवलेली आहेत, नंतर आपलं धान्य झालेलं ते पण ट्रक्समध्ये भरलेलं आहे ते दाखवलं आहे, नांगरताना दाखवलेलं आहे। नंतर शेतकऱ्याला दुपारी विश्रांतीसाठी त्याची घरं आहेत की शेतकरी विश्रांती करतो, त्यासाठी त्याची घरं दोन दाखवली आहेत। त्याच्यानंतर बैलाचा गोठा दाखवलेला आहे, विहीर दाखवलेली आहे। नंतर हा माझा आहे गणपती बाप्पा दरवर्षाप्रमाणे। त्यानंतर शेतकरी राजा बोललेलं आहे, मी हुबेहूब शेतकरी राजाचं घर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामध्ये त्याची सर्व प्रकारची जे जातं आहे, नंतर वरवंटा पाटा आहे, तुळशीला पाणी घालताना दाखवलेलं आहे, चूल पेटलेली दाखवली आहे, की शेतकऱ्याची बायको भाकरी करताना दाखवलेली आहे, शेतकरी राजा जेवायला बसलेला आहे, नंतर दळताना दाखवलेलं आहे, नंतर आपलं तांदूळ सडताना दाखवलेलं आहे, बैलगाडीवरती आपला माल तयार झालेला तो शेतातून चाललेला दाखवला आहे। नंतर शेतकऱ्यांच्या जो मुली आहेत त्यांनी आपलं धान्य विकायला इथे ठेवलं आहे, ते धान्य विकायला सगळं ठेवलेलं आहे। आपलं गहू आहे, तांदूळ आहे, बटाटा आहे, शेंगा आहेत, वटाणा आहे, नंतर मळणी करताना दाखवलेलं आहे। आणि सर्वात जास्त दाखवायचा प्रयत्न केला मी पशुपक्ष्यांची सेवा हीच ईश्वर सेवा, तो सुद्धा ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। अक्षरशः पक्ष्यांना पाणी मिळत नाही आहे, पण ते आम्ही शेतामध्ये ठेवून त्यांना पाणी प्यायला एक वाटी ठेवून ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। नंतर वांगी आहेत, लिंब आलेली आहेत, अशा प्रकारे सर्व दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे। सर, ही संकल्पना तुम्हाला आता कशी सुचली? गेल्या वेळी तुम्ही काश्मीरचा देखावा साकारला होता, आज तुम्ही शेतकऱ्यांचा देखावा साकारला आहे, तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? ही संकल्पना मला जी सुचली की माझे एक माझ्या देवळामध्ये आमच्या माऊली आहेत नंदिनी ताई, त्यांनी मला हे दाखवलं की प्रशांत बघ तू छान करतोस, तर तुला हे जमेल छानपैकी। त्यामुळे मी बघितल्यानंतर मी खूप हे झालो की म्हणजे नाही छानच आहे पण, आणि मग मी मनावर घेतलं की नाही बाबा आपण कसंही करायचं। आणि मग ह्याच्यात मला माझ्या आईनी माझ्या बहिणींनी खूप म्हणजे मदत केली आणि हे सर्व हुबेहूब दाखवण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे। सर, हे साहित्य तुम्ही सगळीकडनं गोळा केलं आहे आणि इथे लावलं आहे, किती दिवसात हा देखावा तुम्ही तयार केला? हा देखावा तयार करायला मला 2 ते 3 महिने लागले। पूर्ण प्रशांत घोडेकर, या वर्षी आमच्याकडचं हे 51वं वर्ष आहे। या वर्षी आम्ही शेतकरी राजा हा देखावा दाखवला आहे आणि प्रशांत घोडेकर माझे मिस्टर आहेत, यांना आम्ही सहकार्य करत असो डेकोरेशन करण्यासाठी। गेल्या वर्षी तुम्ही मागच्या वर्षी आम्ही काश्मीर दाखवलं होतं।
भारताचे नंदनवन काश्मीरचा देखावा दाखवला होता. यंदा शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित हा देखावा साकारलाय. काय सांगाल याच्याबद्दल? आपण शहरी भागात राहतो, आपल्याला जाणीव राहिली पाहिजे की आपला शेतकरी बांधव हा किती दुःखी कष्टी आहे, त्याच्या खूप समस्या आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. पावसाचा अभाव, कर्जाचे ओझे हे सगळे केव्हा केव्हा त्याच्या जीवावर बेततं. तर गणरायाचरणी एवढीच प्रार्थना आहे, माझा शेतकरी, प्रत्येक शेतकरी बांधव हा सुखी आणि समृद्धी आनंदी राहिला पाहिजे, कारण हा आपला सगळ्यांचा शेतकरी राजा हा पोशिंदा आहे, पोषण करणारा आहे.